हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत. आज महाराष्ट्र नेमकं कोणत्या वळणावर आहे हा प्रश्न आज प्रत्येक जागरूक नागरिकाच्या मनात धगधगतोय. एकेकाळी सहकार, शिक्षण, उद्योग, प्रगत विचार आणि सबळ नेतृत्वाच्या बळावर देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आज राजकीय अस्थिरतेच्या अंधाऱ्या वळणावर थांबलेला दिसतोय. नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय नॉईज अँड न्यूज. 100 वर्षांची परंपरा, स्वातंत्र्यवीरांचा वारसा, सहकार आंदोलनाचं जगभर गाजलेलं मॉडेल, उद्योग जगताचा मॅग्नेट बनलेलं हे राज्य, या भक्कम पायांवर उभा असलेला महाराष्ट्र आज सत्तेच्या खेळात गोंधळलेल्या मार्गावर ढकलला गेल्यासारखा वाटतोय. गेल्या काही वर्षात सततची सत्तांतर, पक्षफुटी, नेत्यांची निष्ठा, एका रात्रीत बदलणारी राजकीय संस्कृती, निवडणुकीत दिसलेले बोगस मतदार आणि व्यवस्थेतील त्रुटी, गुन्हेगारी आणि पैशाच्या राजकारणाचा वाढता प्रभाव, या सगळ्यामुळे महाराष्ट्र नेमका कुठे चाललाय हेच धूसर झालंय. जनतेच्या प्रश्नांना उत्तर माहित नाही, पण सत्तेच्या समीकरणांचे सोपस्कार मात्र 24 तास सुरू आहेत. एकीकडे शेतकरी कर्जात बुडून जात आहेत, नैसर्गिक आपत्तीने होरपळतायत आणि मदत मिळते ती कधी, किती आणि कुणाला याचं उत्तर प्रशासनाला सुद्धा ठाऊक नसतं. शेतकऱ्यांना तातडीची मदत देताना सरकारी कोष रिकामा पडतो म्हणे, पण निवडणुकीच्या आधी मतदारांना वाटण्यासाठी अचानक आलेला पैसा मात्र धरण फुटल्यासारखा वाहू लागतो. हा पैसा येतो कुठून? सरकारी योजना, खासगी निधी की राजकारणातील काळ्या पैशाची अखंड पाईपलाईन? कोण उत्तर देणार? याच वेळी मतदानाची प्रक्रिया देखील डागाळली जाते. बोगस मतदार, दुबार नावं, मृत व्यक्तींची नोंद, सगळं समोर आलं तरीही निवडणूक आयोगाचे हात कशाने बांधलेले आहेत? लोकशाही वाचवणाऱ्या संस्थेनेच कारवाई टाळली तर मग उरलं काय? मतदार यादीत सामान्य नागरिकाचं नाव नाही, पण राजकीय गणित एकदम ओके. हे योगायोग नाहीत, ही यंत्रणेचीच उघडी कमतरता आहे. पहिल्या फेरीतच युतीचं नाट्य इतकं वाढलंय की पुढे मुंबई आणि पुण्याच्या निवडणुकात काय फूट पडणार हे सहज ओळखू येतंय. मुंबई पुण्याची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राचं राजकीय हृदय, आणि इथे सत्ताधारीच एकमेकांना डावलत असतील, तिकीट वाटपावरून भांडत असतील आणि स्वतःचेच कार्यकर्ते उचलत असतील, तर ही युती नेमकी कोणाला टिकवतेय, स्वतःला का विरोधकांना? पहिल्या फेरीत हे सुरू असेल तर पुढे महानगरांमध्ये म्युच्युअल सपोर्टचा दावा फक्त पोस्टर पुरता राहणार. आणि मग प्रश्न सरळ, युती टिकवण्यासाठी राजकारणी धडपडतायत की युती तोडण्यासाठीच? कारण आतली फूट इतकी उघडी पडलीये की आता ती लपवायला सुद्धा मेकअप कमी पडतोय. सत्तेसाठी राजकीय नेत्यांचा एवढा उन्माद का? कारण सत्ता मिळाली की जनतेच्या प्रश्नांना म्यूट करणारा रिमोट हातात येतो. सत्ता आली की भ्रष्टाचार धुवून निघतो, गुन्हेगार कार्यकर्ते सेवक बनतात आणि फोडाफोडीचं राजकारण रणनीती म्हणून गौरविले जातं. सत्ता म्हणजे त्यांच्यासाठी जनतेची सेवा नाही, तर स्वतःच्या स्वार्थाची सर्व्हिसिंग. म्हणूनच आजच्या राजकारणात विचारधारा बदलते, वचन बदलतात, मित्र बदलतात, पण बदलत नाही तो फक्त सत्तेचा उन्माद. आता राहिला प्रश्न, महाराष्ट्रातील नेत्यांना महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का? हा प्रश्न विचारताना हसावं की रडावं हेच समजत नाही. विकासाच्या गप्पा मारताना हेच नेते फोडाफोडी, सत्तापट्ट्यांची देवाणघेवाण आणि 3 चाकी सरकारांची जुगलबंदी करण्यात व्यस्त आहेत. शिक्षण, पायाभूत सुविधा, उद्योग सगळं मागे पडतंय, पण नेत्यांना मात्र एकच ध्यास, खुर्ची टिकली पाहिजे. प्रश्न एवढाच, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे का महाराष्ट्राची प्रतिमा? लोकशाही वाचवायची आहे का सत्ता? जनतेचा आवाज उचलायचा आहे का एकमेकांचे नगरसेवक? शेतकरी वाचवायचा आहे की युती? आता तुम्ही आदर्श घेणार असाल तर भाषण, पोस्टर, फोटोशूट्सवर नाही. खरा आदर्श ते जे लोकशाही टिकवतात, जनतेसाठी झगडतात, भ्रष्टाचाराला बॅन मारतात आणि विकासाला पंख लावतात.
जर तुम्ही फक्त तमाशा पाहत राहिलात तर पुढची पिढी देखील फक्त खुर्चीच्या मोहात अडकलेली राहणार आणि महाराष्ट्राला फक्त राजकारणाचा तमाशा मिळणार, विकास नाही. युवा पिढी, निवड तुमची आहे. तमाशा पाहायचा आहे की बदल घडवायचा आहे?